आणि दोन्ही संघांना विनंती आहे की आपला 12th मॅन जो आहे तो समालोचन कक्षामध्ये पाठवायचा आहे. चॅलेंजर संघ या ठिकाणी अतिशय सुरेख सामना पाहायला मिळेल आपल्याला. नारंगी एनसीसी नारंगी बी संघाविरुद्ध चॅलेंजर आणि नारंगीचा वंडर बॉय पुन्हा एकदा आमच्या समोर माहिती येते जय पाटील या ठिकाणी मैदानामध्ये पाहतोय. पण नारंगीचा वंडर बॉय पवन A1 पवन तो सुद्धा आपण या ठिकाणी मैदानात पाहणार आहोत. या कशा पद्धतीने या ठिकाणी गोलंदाजी केली जाते एनसीसी नारंगी मार्फत. आणि गोलंदाजीसाठी नक्कीच प्रथम सनी अपना सपना मनी मनी आणि तोच सनी आपण या ठिकाणी पाहतोय मैदानामध्ये गोलंदाजी मार्क वरती. कशा पद्धतीने सामना केला जाणार आहे. अतिशय सुरेख या ठिकाणी क्षेत्ररक्षण सजवलं जाणार आहे. आणि नक्कीच नारंगीच्या आपण या टीम मध्ये जर बघितले तर उत्कृष्ट फलंदाज उत्कृष्ट गोलंदाज पाहायला मिळेल. नक्कीच त्या ठिकाणी ज्याच्या जर्सीवरती डॉल असलेला आहे तो 5 नंबरच्या जर्सीचा हेमेंद्र आपल्याला या ठिकाणी मैदानामध्ये पाहणार आहोत. आणि या ठिकाणी चॅलेंजर्स संघामार्फत प्रथम फलंदाजीसाठी स्ट्राईक एंड वरती राम आणि नॉन स्ट्राईक एंड वरती अक्षय कासार. अक्षय कासार एक मोठं नाव आहे क्रिकेटमध्ये ज्याने खूप मोठे विक्रम या मैदानावरती आपल्या नावावरती केले आहेत तो अक्षय कासार. आणि स्क्रीनवरती पाहतोय आपण राम स्ट्राईक एंड वरती आणि अक्षय कासार नॉन स्ट्राईक एंड वरती. आणि मात्र या ठिकाणी गोलंदाजीसाठी तयार सनी. पाहूया कशा पद्धतीनं नारंगी एनसीसी बी साठी सुरुवात करून देतोय की चांगली सुरुवात या ठिकाणी चॅलेंजर साठी. पाहूया पहिला चेंडू राम साठी सनी पंचांच्या डाव्या बाजूने मारा करेल. पहिला चेंडू हातामध्ये कर्णधाराने जो विश्वास संपन्न केलाय सनी कशा पद्धतीने गोलंदाजी करतोय. सनी टू राम अतिशय सुंदर या ठिकाणी चेंडू हाताळलाय मात्र तिथपर्यंत क्षेत्ररक्षक येतोय आणि 2 धावा या ठिकाणी पूर्ण होत आहेत. पहिल्या चेंडूवरती 2 धावा या ठिकाणी पहिल्या अटेम्प्ट मध्ये जर थ्रो झाला असता तर कदाचित या ठिकाणी 1 धाव रोखू शकले असते परंतु तसं होताना दिसत नाही आहे. आणि निश्चितच या ठिकाणी 2 धावा चॅलेंजर संघाला मिळत आहेत आणि 2 धावेने खातं खोललं जात आहे. वैयक्तिक पहिलं संघासाठी ही 2 धावा या ठिकाणी राम याने सुरुवात केलेली आहे. दरम्यान सनी पंचांच्या पुन्हा एकदा डाव्या बाजूने मारा करायला त्याच दिशेने चेंडू जोरदार अपील आहे. डायरेक्ट हिट होतंय का पाहूया. आणि काय क्षेत्ररक्षण झालंय अतिशय सुंदर फाईनलीचा क्षेत्ररक्षक अतिशय सुरेख या ठिकाणी क्षेत्ररक्षण करतोय आणि कोणती धाव नाही आहे. चेंडू निर्धाव विसरतोय अतिशय सुंदर त्याच लाईन आणि त्याच लेन ते गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला. पायावरती चेंडू थोडासा घासून जातोय आणि मात्र या ठिकाणी निर्धाव चेंडू. पुन्हा एक सनीचा पुढचा चेंडू रामसाठी राम स्ट्राईक एंड वरती त्याच दिशेने दिशाहीन मारा या ठिकाणी. आणि नक्कीच या ठिकाणी पंच आमच्याकडे वळतायत. नक्कीच सामन्यामध्ये जर आपण अशी गोलंदाजी करतोय तर याचा फायदा जो आहे तो समोरच्या संघाला होणार आहे. पहा कशा पद्धतीनं या ठिकाणी लेग स्टिकच्या बाहेरचा चेंडू होता अतिरिक्त बाहेरचा चेंडू होता मात्र या ठिकाणी पवन याच्याकडून कोणती चूक नाही आहे. चांगल्या पद्धतीचं त्या ठिकाणी यष्टीरक्षण होतंय मात्र काहीतरी हितगुज करताना आपल्या गोलंदाजाला काही कानमंत्र देताना पाहतोय आपण हेमेंद्र मांगेला. आणि नक्कीच या ठिकाणी आतापर्यंत 2 चेंडू हाताळून झालेले आहेत. 3 धावा आतापर्यंत खर्च केल्या आहेत सनी याने आणि चांगली सुरुवात म्हणता येईल. दोन्ही संघासाठी संतोष सुरुवात आहे. अतिशय सुरेख फटका समोरच्या दिशेने हेमेंद्रने दिलेला कानमंत्र आणि त्या ठिकाणी येतोय हा षटकार. नक्कीच त्या ठिकाणी या ठिकाणी आणि प्रयत्न हेमेंद्रचाही चांगला होता परंतु सीमाने चेंडूने सीमा रेखा पार केली होती. दरम्यान या ठिकाणी ऑनसाइडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न एक धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावचा प्रयत्न होतोय का हरीश त्या ठिकाणी येतोय. चांगला थ्रो या ठिकाणी हरीशचा पाहतोय पण मात्र या ठिकाणी 1 धावीवरती रोखावं लागणार आहे आणि 1 धावीने समाधान मानतोय. तर चॅलेंजर संघ आतापर्यंत चेंडू हाताळून झाले तर 4 आणि धाव संख्या झाली आहे 10. कोणताही खेळाडू बाद करण्यामध्ये यश मिळत नाही आहे. नक्कीच या ठिकाणी प्रयत्न असणार आहे सनी याचा की एक खेळाडू नक्कीच जो राम अतिशय उत्कृष्ट पद्धतीने. आता मात्र अक्षय कासार फोर्ट 11 चर्चगेटचा संघ आणि रामरतन संघ या ठिकाणी नाणेफेक करण्यासाठी पुढे यायचं आहे. दोन्ही कर्णधारांना विनंती आहे. दरम्यान ऑनसाइडच्या दिशेने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न अक्षय कासारचा दुसरा प्रयत्न होतोय का आणि निश्चितच या ठिकाणी काय होतंय पाहूया. सुरक्षितरित्या फलंदाज पोहोचतोय क्रीज मध्ये मात्र तेवढा सुंदर थ्रो झाला होता परंतु
फलंदाज तोपर्यंत पोहोचला होता. दरम्यान या ठिकाणी अनाउन्समेंट करतोय 4-11 चर्चगेटचा संघ आणि रामरतन संघ दोन्ही कर्णधारांनी समालोचन कक्षाच्या ठिकाणी त्या ठिकाणी नियोजन कमिटी आहे तिथे येऊन टॉस साठी हजर राहायचे. दोन्ही कर्णधारांना विनंती आहे. चालू सामन्याकडे पाहता आपण चॅलेंजर संघ 12 धावा आतापर्यंत धावफलकावरती 5 चेंडूंचा खेळ झालाय. सनी ऑन स्ट्राईक गोलंदाजी मार्क होते तयार. पंचांच्या धावाबाजूने पुन्हा एकदा तयार आणि एक मोठा फलंदाज अक्षय कासार अतिशय सुरेख फटका शतक चेंडूवरती येतोय का आणि काय होतंय या ठिकाणी काय झेल टिपलाय सीमारेषावरती सुमधुर संगीत ऐकूया. हेमेंद्रचं कौतुक करायला लागेल कारण त्याला जो दिलेला कानमंत्र होता तो कानमंत्र कुठेतरी सफल होताना पाहायला मिळतोय आणि मोठा धक्का नक्कीच या ठिकाणी अक्षय कासारच्या रूपाने मिळतोय आणि काय सुंदर झेल टिपलाय आकर्षक झेल टिपलाय पाहू शकता स्क्रीनवरती. अतिशय काय बॅलेन्सिंग झेल आहे तो अतिशय सुंदर झेल जतीन याने टिपलाय आणि नक्कीच या ठिकाणी जतीन ह्या संघातला मोठा खेळाडू असणार आहे जतीन आणि त्याच्या मार्फत हा फटका सुद्धा चांगला खेळला होता परंतु तितका सुंदर या ठिकाणी झेल टिपलाय सीमा रेषेवरती आणि मात्र या ठिकाणी अक्षय याच्या खेळीला मिळतोय विराम. अक्षय बॅक टू डगआउट चाललेला आहे आणि सुरेख झेल या ठिकाणी अतिशय सुंदर गोलंदाजी सनी याची. नक्कीच या ठिकाणी 12 धावा जरी आल्या असल्या तरी एक मोठा खेळाडू बाद करण्यामध्ये यश मिळते सनी याचा. नक्कीच उत्कृष्ट गोलंदाजी मारता येईल सनी याची आणि नारंगी बीचा संघ मैदानामध्ये पाहतोय आपण दुसरं षटक. आता स्वतः जतीन ज्याने अतिशय सुंदर झेल टिपला होता सीमारेषेवर आणि आत्मविश्वास नक्कीच या ठिकाणी दुगणा झाला असेल वाढला असेल आत्मविश्वास. दरम्यान 4-11 चर्चगेटचा संघ आणि रामरतन संघ दोन्ही कर्णधारांनी यायचा आहे त्या ठिकाणी नाणेफेकचा कौल केला जाणार आहे. दरम्यान पाहतोय आपण आतापर्यंत क्रीजवरती तळ टोकून बसलेला जो खेळाडू आहे राम याला काहीसा चेंडू समजत नाही आहे आणि चेंडू ठेवलाय लांब. रामला काहीसा चेंडू समजलेला नाही आहे चेंडू निर्धावी सावतो अतिशय सुरेख गोलंदाजी. नक्कीच मला वाटतं तो जो झेल आहे झेरबाय तो जो झेल आहे सीमारेषेवरती टिपलेला झेल जो आहे जतीनने तो जो झेल आहे हा झेल नक्कीच जतीन याचा आत्मविश्वास दुगणा केलेला आहे आत्मविश्वास त्याचा वाढलेला आहे आणि ती गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते का. पुन्हा एकदा सुरेख फटका या ठिकाणी एक धाव पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय का आणि वन साइडच्या दिशेने मात्र या ठिकाणी 2 धावा पूर्ण होत आहेत. चांगलं रनिंग बिटवीन म्हणता येईल चांगलं कॉलिंग म्हणता येईल आणि जोपर्यंत थ्रो होतोय तोपर्यंत 2 धावा या ठिकाणी मैदानामध्ये पूर्ण होत आहेत. धाव संख्या 14 धावा. यस रामभाई सही कहा सर जी 14 धावा. बेहतरीन गेंदबाजी जतीन ने जो कैच लिया था. अगली गेंद ऑन साइड पर गेंद को खेला गेंद मिड विकेट बाउंड्री लाइन के बाहर 6 रनों के लिए फरार. कम ऑन डी गया खेल दिया. बेहतरीन बल्लेबाज है राम एक लाजवाब बल्लेबाजी इस मैदान पर. अक्षय कासा थोड़ा सा बैक टू डॉगआउट चले गए हैं. बेहतरीन बल्लेबाज है मगर वहां पर नाकाम रहते हुए बेहतरीन कैच दिया था जतीन ने और जतीन अब 3 गेंदों का सामना फेंक चुके हैं और 8 रन खर्च किया है. अगली गेंद जतीन की ऑफ स्टंप पर गेंद ने उछाल लिया. ये कैच बनेगा तो ये मैच बन जाएगा. बेहतरीन कैच जवाब मिलता हुआ एक तुम्हारी एक हमारी. राम याच्या बल चलिए रामरतन कर्णधार और चर्चगेट फोर्ट कर्णधार आपल्याला विनंती केली जाते आपण टॉस साठी या. दुसरा गडी बाद होतोय चॅलेंज लिहिलं या संघाच्या उमेदवाराला लागतो हा दुसरा झटका. आपण बाद है राम बैक टू डगआउट जाते हुए नजर आएंगे. न्यू बैटर मैदान पर टॉस के लिए रामरतन और सीधा चर्चगेट फोर्ट टीम के कप्तान आपसे विनती दी गई है कि आपको टाइम दिया गया था 11 से 11:15 बजे का. चलिए जल्द से जल्द आ जाइए प्लीज. अब 1 बज चुका है हमें कॉपरेट करिए ऐसी हम आपसे विनंती करते हैं. और रामरतन कप्तान आप भी आ जाइए. नक्कीच पाहतो आपण स्क्रीनवरती काय झेल टिपलाय हेमेंद्र याने
सुरेख झेल त्या ठिकाणी हेमेंद्रच्या मार्फत टिपला जातोय आणि टिचून गोलंदाजी केली जाते जतीन मार्फत. नवीन फलंदाज वसंत समोरच्या दिशेने चेंडू खेळण्याचा प्रयत्न, एक धाव पूर्ण होते, दुसऱ्या धावेचाही प्रयत्न सफल होईल, मात्र तेवढा सुंदर थ्रो पाहतोय आपण हितेश याच्या मार्फत. नक्कीच चांगलं क्रिकेट या ठिकाणी नारंगीच्या मैदानात पाहायला मिळते. स्वतः घरेलू संघ आहे एनसीसी बी. अतिशय सुरेख फटका सजवलाय मिड ऑफच्या डोक्यावरून आणि चेंडू निश्चितच सीमा पार होणार आहे. धावा मिळतील 6. दोन षटक समाप्तीनंतर धावसंख्या 28. नक्कीच हा निर्णायक षटकार या ठिकाणी आलाय वसंतच्या बॅट मधून. मिड ऑफच्या डोक्यावरून अतिशय सुंदर फटका सजवला होता आणि चेंडू सीमा पार झालाय. षटकार पाहतोय आपण. नक्कीच त्या ठिकाणी चेंडू आलाय ज्या ठिकाणी आपल्या पाहुण्यांसाठी जो मंच तयार केला आहे त्या मंच त्यांचं स्वागत करताना हा षटकार आपण पाहतोय वसंतच्या बॅट मधून निघालाय. मात्र 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 2 षटक समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 28 धावा. अजून एक षटक आणि निर्णायक षटक पाहूया कोण या ठिकाणी दाखल होतोय. शेवटचं षटक जय, नक्कीच ज्याचा मगाशी उल्लेख केला होता नारंगीचा वंडर बॉय जय पाटील आता मात्र या ठिकाणी वंडर कामगिरी करावी लागणार आहे. जैरबाय पाहतोय पण जय पंचांच्या डाव्या बाजूने डावखुरा गोलंदाज स्विंग अँड मिस करण्याचा प्रयत्न, शतरक्षक चेंडूपर्यंत येतोय हरीश आणि या ठिकाणी बाजून परतावं लागतंय. पहिल्या चेंडूवरती धक्का. और शॉट गेंद थी, पुल नहीं कर पाए थे गेंद बल्लेबाज और गेंद ज्यादा ऊंचाई ली थी. बेहतरीन क्या देखिए ऑफ स्टंप पर आए थे, सफल होकर खेला था. शॉट गेंद थी, गेंद को ऑफ साइड पर खेला था, डीप फाइन पर एक बेहतरीन कैच और तीसरा झटका चैलेंजर की उम्मीदों को लगता हुआ न्यू बैटर मैदान पर आने वाली 5 गेंदें बैकअप करना होगा. एनसीसी बी नारंगी घरोली मैदान पर अपना खेल का जलवा बिखरती हुई. और प्रमोद जी आपने सही जिक्र किया था, 2 वंडर बॉयज नारंगी के इस मैदान पर अपने खेल का जलवा बिखरने उतरे मैदान पर. एक तरफ पवन को आप देख रहे हैं विकेट कीपर पर, तो आप गेंदबाजी पर जय है. अब ये दोनों गेंदबाज और विकेट कीपर को अपना जलवा इस मैदान पर दिखाना होगा. प्रमोद जी क्या कहना चाहेंगे आप? नक्कीच आणि जैरबाई एका गोष्टीचा आपण उल्लेख करू शकतो की फलंदाजी क्षेत्ररक्षणामध्ये कोणती चूक होत नाही आहे. अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण या ठिकाणी प्रत्येक खेळाडूकडून मिळत आहे. चांगलं योगदान, चांगला जो न्याय आहे तो न्याय दिला जातोय आणि जी साथ पाहिजे गोलंदाजाला जी साथ पाहिजे ती गोलंदाजाला साथ या ठिकाणी मिळते. आणि नक्कीच सुंदर गोलंदाजी जय. पहिला चेंडू या ठिकाणी, दुसरा चेंडू या ठिकाणी रिव्हर्स अटॅक करण्याचा प्रयत्न, नक्कीच हेमेंद्र पोहोचेल का चेंडू पर्यंत, झाला तर अतिशय सुंदर झेल या ठिकाणी होऊ शकला असता. परंतु चांगला प्रयत्न होता, अंतर खूप दूर होता, मात्र चेंडू हवेमध्ये होता, चेंडू हातामध्ये आला होता परंतु मला वाटतं बॅलन्स करू शकला नाही. मात्र या ठिकाणी 2 धावा या ठिकाणी मिळतात आणि 2 धावांनी धावसंख्या पुढे सरकते. 30 धावसंख्येवरती स्विचिट करण्याचा प्रयत्न होता. अतिशय सुंदर गोलंदाजी आतापर्यंत जय आणि हाताळलाय. अतिशय सुंदर गोलंदाजी. मात्र हा जर झेल झाला असता तर उत्कृष्ट झेल या ठिकाणी होऊ शकला असता. नक्कीच पाहू शकता आपण चेंडू हातामध्ये आला होता परंतु चेंडूला बॅलन्स करू शकले नाही हेमेंद्र आणि या ठिकाणी झेल सुटतोय कुणाल. स्ट्राईक वरती पुन्हा एकदा त्याच दिशेने चेंडू खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा तो क्षेत्ररक्षक धावतोय. मात्र या ठिकाणी आता मात्र कोणती चूक होणार नाही आहे. 1 धाव मात्र मिळेल आणि 1 धावीने धावसंख्या पुढे सरकेल. 31 धावसंख्या होती. यस जहीरभाई सही का परम सजी 3 चेंडू का खेल होता है. 31 धावा आपण पाहतोय. 3 गेंदों का खेल हुआ है. बेहतरीन गेंदबाजी. पहली गेंद पर विकेट, दूसरी गेंद पर 2 रन, इसमें 1 रन आया. 3 रन पर 3 गेंदों पर 3 रन आया. एक सफलता हासिल की जय ने. मगर अब आने वाली 3 गेंदें एक लाजवाब. रंजन स्ट्राइक पर है, बड़ा मुकाबला. रंजन स्ट्राइक पर, अगली गेंद तैयार. विकेट से गेंदबाजी होती हुई जय द्वारा. अच्छी गेंद थी, मिस टाइम है. जय खुद उस बालसों में जाएंगे, कैच बनेगा. एक बेहतरीन कैच और एक सफलता. कम ऑन डीजे. का भी आगमन हुआ है. बेहतरीन उनका भी करेंगे स्वागत नारंगी के मैदान पर. नारंगी पार्टी परिवार की जानिब से बेहतरीन टूर्नामेंट आप देख रहे थे. 6 दिन तक लगातार एक मास संग्राम. आज का 7वां दिन, ग्रैंड फाइनल दिन, और ग्रैंड फाइनल का ये 3रा मुकाबला है. क्वालिफाई और मुकाबले चल रहे हैं, लड़ रही तमाम जनता, तमाम खिलाड़ी. और प्रमोद सर जी आज तो देखिए संडे का दिन है,
आज दोपहर के 1 बज चुके हैं और तमाम जनताओं ने इस ग्राउंड पर अपनी जगह को बुकिंग कर दिया है, क्योंकि थोड़ी देर के बाद और जगह इस मैदान पर बाकी नहीं रहेगी। क्या कहना चाहेंगे आप? नक्कीच आणि तो प्रेक्षक वर्ग आपल्याला आज दिवसभरात नक्कीच दिसणार आहे। हळूहळू प्रेक्षक जमा होत आहेत। आज शेवटचा दिवस आहे, सुट्टीचा दिवस आहे, सगळे कार्यक्रम सगळा आरामात असतो आणि तो कुठेतरी या ठिकाणी पाहायला मिळतो। आपल्याला आरामात प्रेक्षक वर्ग या ठिकाणी जमा होईल आणि नक्कीच या ठिकाणी संध्याकाळच्या सत्रामध्ये हे नारंगीचं मैदान आहे ते प्रेक्षकांनी भरगच्च भरलेलं असेल, यात तीळ मात्र शंका नाही। दरम्यान या ठिकाणी जय अतिशय आतापर्यंत उत्कृष्ट गोलंदाजी, 4 चेंडू हाताळलेत, 2 धावा आणि 3 खेळाडू बाद करण्यामध्ये पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक येतोय, तो पाहूया काय होतं या ठिकाणी आणि चेंडू 1 बाउन्स जातोय सीमा पार। प्रयत्न चांगला होता मात्र चेंडूची उसळी एवढी आहे होती की यष्टीरक्षकाच्या हातालाही तो थोडा चाटून जातोय आणि चेंडू सीमा पार होतोय 4 धावांसाठी। मात्र आतापर्यंत सुंदर गोलंदाजी म्हणता येईल जय याची। फटकाही चांगला खेळलाय, पाहतोय आपण स्क्रीनवरती, पूर्णपणे ताकद लावली फटक्यासाठी आणि मात्र या ठिकाणी चेंडूने उसळी जास्त घेतली आणि चेंडू सीमा पार चौकार। 4 धावाने नक्कीच चॅलेंजरच्या धावांमध्ये भर पडेल, 35 धावा। पुन्हा एकदा अतिशय स्विंग अँड मिस करण्याचा प्रयत्न होता मात्र या ठिकाणी बॅटची कडा घेऊन जातोय, काय होतं या ठिकाणी क्षेत्ररक्षण कशा होतं आतापर्यंत सुंदर क्षेत्ररक्षण मात्र या ठिकाणी षटक समाप्त होत आहे। 3 षटक समाप्तीनंतर धाव संख्या 37, जिंकण्यासाठी 18 चेंडू आणि 38 धावा एनसीसी नारंगी बी संघाला। सुमधुर संगीत ऐकूया आणि पुन्हा एकदा येऊया मॅच कडे। चला नाणेफेकीचा कॉल केला जातोय, दोन्ही कर्णधार उपस्थित झाले असतील तर टॉस साठी या रामरतन आणि तसंच आपण पाहतोय तर चर्चगेट 411 टीम कर्णधार। क्या मुकाबले चल रहे, प्रमोद सजी हमारे साथ कॉम बॉक्स में, क्या मुकाबला है आज ग्रीन फाइनल दिन का ये तीसरा मुकाबला जिन्होंने अपने आगाज दिखाए थे इस मैदान पर बुधवार के दिन और वो टीम इस मैदान पर लड़ रही है। गुरुवार का दिन भी आएगा दोस्तों, काम आ जाइए, एक एक दिन आपके लिए पलटता था, आज का वो दिन 29 38 धावांचा आव्हान आहे, 38 रन विकेट 38 रनों का टारगेट है नारंगी काम से। नारंगी पाटिल परिवार के जानी से आप देख रहे हैं कंपर बाबूराव पाटिल सर जी और किशन बाबूराव पाटिल सर जी, इनके यादों में 25वां साल राजेश पाटिल सर जी और रजनीश पाटिल सर जी, ये 2 व्यक्तियों पाटिल परिवार के इस टूर्नामेंट को सजाते हुए संवारते हुए और 200 वाकई में संवारा है, क्योंकि प्रमोद सर जी आप जानेंगे तो पूरे मुंबई महाराज में बहुत ऐसी कम टूर्नामेंट होगी जो 25 साल 30 साल अपने परंपरा पर वो चलती है, मगर आज ये नारंगी के मैदान पर पाटिल परिवार ने 25वां साल तमाम को दिया है। चलिए दोनों कप्तान टॉस के लिए आ जाए, टॉस करना होगा, इधर लास्ट कॉल इधर फाइनल कॉल। रामरतन 11 कर्णधार, रामरतन भाई आपसे एक लास्ट कॉल है, जल्द से जल्द टॉस के लिए आ जाए। टॉस झालेला है तो चलिए थोड़ी देर में हमारे पास निर्णय भी आएगा। येणाऱ्या 18 चेंडू आणि 38 धावांची गरज आहे एनसीसी नारंगी 11 या संघाला। बिग फाइट आप घड़ी में बज रहे हैं 1:15। अब ये वक्त थोड़ी देर में हमसे जुदा होने जा रहा है और वाकई में 25वां साल बेमिसाल है। अगली गेंद थोड़ी देर में आपके सामने पेश की जाएगी, मगर दोस्तों वाकई में एक बड़ा मुकाबला है, दोनों टीमों में टॉस भी हो चुका है, किसके पग में वो सिक्का उछला और गिरा ये भी देखेंगे हम, मगर 18 गेंदे और 38 की दरकार है। एनसीसी नारंगी बी हाथ संग लड़ता है। चलिए एक तरफ हेमो देखने को मिलेंगे, एक तरफ जतीन मांगेला और हेमो मांगेला, ये 2 बैटर है एनसीसी नारंगी बी। 18 गेंदों में 38 बनाने 20 का वो दाखला, 20 का वो फर्क इस मैदान पर दिखाया जाएगा, जहां पर 18 गेंदे और 38 की दरकार है। मुकाबला जीतने के लिए बड़ा मुकाबला है, एक टीम के दरवाजे खुल जाएंगे, एक टीम के दरवाजे बंद किए जाएंगे, और किसके लिए वो दरवाजा आगे का खुलेगा थोड़ी देर का इंतजार है हमारे तमाम क्रिकेट प्रेमी तमाम दर्शकों के लिए। डीबीएम लाइव पर तमाम दर्शक हमें सुन रहे देख रहे हो, तमाम जनताओं का घर बैठे उनका भी करेंगे हार्दिक स्वागत।
नारंगी काम से मतलब नारंगी और पाटिल परिवार की जानिब से, चूंकि हर साल ये तमाम व्यक्तियों ने बहुत बड़ा योगदान दिया, तमाम हमारी जनताओं ने दिया, क्योंकि ये जनता बिना ये क्रिकेट प्रेमी हमारे अधूरे है और मंच पर हमारे मेहमान नहीं तो मंच हमारे काम का नहीं। प्रमोद सर जी क्या कहना चाहेंगे आप? नक्कीच नक्कीच आणि या ठिकाणी जतीन हेमेंद्र यांची जोडी मैदानामध्ये पाहतोय आपण। स्ट्राईक एंड वरती हेमेंद्र आणि नॉन स्ट्राईक एंड वरती जतीन। गोलंदाजीसाठी रितेश दाखल होतोय गोलंदाजीसाठी। पाहूया कशा पद्धतीनं एनसीसी नारंगी बी चा संघ, घरचं मैदान आहे आणि नक्कीच तो आत्मविश्वास या ठिकाणी घेऊन उतरलेला संघ। 38 धावांचं आव्हान, 18 चेंडू, नक्कीच 20 धावा अतिरिक्त आहेत। पहिला चेंडू या ठिकाणी रितेशाचा हेमेंद्रसाठी मोठा फटका खेळायचा होता, शतरकी येतोय तोपर्यंत 1 धाव मात्र या ठिकाणी मिळेल। अतिशय सुंदर सुरुवात या ठिकाणी हेमेंद्र मार्फत चांगला स्टार्ट संघाला करून दिला। आता मात्र एक आक्रमक फलंदाज जतीन आपण फलंदाजीवरती पाहतोय, मात्र रितेशला विसरून चालणार नाही। अतिशय सुंदर गोलंदाजी आतापर्यंत आपल्या संघासाठी केली होती, म्हणून तर आता या दिवसापर्यंत मजल मारू शकला चॅलेंजरचा संघ तो रितेश या ठिकाणी मैदानात। कशा पद्धतीने या ठिकाणी गोलंदाजी करतोय, अतिशय सुरेख फटका या ठिकाणी कव्हरच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न, मात्र त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, एकच धाव या ठिकाणी मिळेल। संतांनी धीमी सुरुवात म्हणता येईल एनसीसी नारंगी मार्फत, कारण धावा 38 आहेत, चेंडू आपल्याकडे 18 आहेत। आता 2 चेंडूचा खेळ झालेला आहे, म्हणजे शेष चेंडू जर पाहिले आपण तर आपल्या खात्यामध्ये अजूनही 16 चेंडू शिल्लक आहेत आणि आपल्याला अजूनही 36 धावांची आवश्यकता आहे। जहीरभाई, जर आता आपण या ठिकाणी आक्रमकता दाखवतोय तर पुढचं जे प्रेशर आहे ते प्रेशर कुठेतरी रिलीज होताना नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल। दरम्यान पुढचा चेंडू रितेशाचा। येस जहीरभाई, सही कहा सजी। फुल टॉस गेंद को खेल दिया लॉन्ग पर, गैप में है, 1 बाउंस, गेंद जाएगी सीमा का बाहर, 4 रन। ये गेंद कमर के ऊपर ही या फिर वो कमर के नीचे ये देखी जाएगी, मगर चलिए एक बेहतरीन चौका आया है हेमू के बल्ले से। अब मैच ऑन, टीवी ऑन की है, गरूरी मैदान पर हम खेल रहे, हम जवाब देने आए हैं। नक्कीच आणि हेमेंद्र अतिशय सुरेख फटका सजवलाय आणि हेमेंद्र इरादे स्पष्ट आहे, आपल्या संघाला या ठिकाणी जिंकवायचं आहे, फटके खेळणं गरजेचं आहे। तर त्याला माहिती आहे हार और जीत हमारी सोच पर नहीं होती, मान लिया तो हार, ठान लिया तो जीत, ठान लिया आहे जीत साठी त्या ठिकाणी ठरवलेलं आहे, मला जिंकायचंच आहे। आणि नक्कीच या ठिकाणी सामना अजून संपला नाही, कारण मी अजून जिंकलेलो नाही आहे, तसं या ठिकाणी चित्र मैदानामध्ये नक्कीच दिसेल। सही का प्रमोद सर जी, आपने वाकई में इस मैदान पर आपने ठान लिया तो इस मैदान पर आपकी जीत है। चलिए देखा जाएगा, स्क्रीन पर आएगा चेंडू या ठिकाणी स्क्रीन वरती येतोय, चेंडू येतोय बॅट पर्यंत। पाहूया कशा पद्धतीने अजून आमच्या थर्ड अंपायरचा निर्णय आले नाही आहे, परंतु चेंडू त्या ठिकाणी बॅटचा बॉलचा संपर्क होतोय, चेंडू थोडा आणि नो बॉल। नक्कीच या ठिकाणी चेंडू खूप वरती होता आणि नो चेंडू या ठिकाणी। आणि आता मात्र या ठिकाणी सोने पे सुहागा, एक फ्री हिट मिळणार आहे आणि स्ट्राइक एंड होती। तो बोला ना उन्होंने, मैं क्या बोलूं, मैं भी बोलूं डबल डबल। आता मात्र हेमेंद्र स्ट्राइक एंड होती। पाहूया फ्री हिट चा कसा फायदा मिळतोय, रितेश गोलंदाजी मार्ग होते, तिसरा चेंडू पंचांच्या उजव्या बाजूने, फ्री हिटचा चेंडू, आखूड टप्प्याचा चेंडू, मात्र या ठिकाणी भन्नाट वेगाने आणि 1 बाउन्सचा इशारा पंचांकडून त्या ठिकाणी रितेशला मिळतोय। अतिशय सुंदर या ठिकाणी चेंडू हाताळलाय। जरीबाई, घरामध्ये पप्पा, कट्ट्यावरच्या गप्पा आणि चेंडूचा टप्पा हा जर योग्य असेल तर नक्कीच सगळं काही सुरळीत होतं आणि तसं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय। निश्चित जाना था कि फ्री हिट की गेंद थी, बेहतरीन गेंद को गुड लाइन से उछाल दी थी। अगली गेंद हेमू खेलने के तैयार, रितेश गेंदबाजी पर है, आउटसाइड खेलना चाहते थे, बैट और गेंद का संबंध, एक डॉट बॉल, जितनी डॉट गेंदें आएगी उतना प्रेशर बढ़ेगा। मंजिलें अभी भी दूर है, गहरा अंधेरा है। गेंदों की बात की जाए तो गेंदें हो चुकी है इस मैदान पर, अभी भी 4 गेंदें हुई है, तो 14 गेंदें 31 रनों की अभी भी दरकार है। एक बड़ा शॉट चाहिए 2 गेंदों में, मगर हेमू कर पाएंगे, गेंदबाज रितेश करने देंगे, ये आने वाला समय नहीं करेगा। अगली गेंद चेंजअप पर वेरिएशन था, ऑन साइड खेलना चाहते थे, बेहतरीन गेंदबाजी रितेश द्वारा। आप गेंदें बची रहेगी, 13 रन आने बाकी रहेंगे 30। एक बड़ा मुकाबला है, इस गेंद पर एक बड़ा शॉट चाहिए, जतीन कर पाएंगे, करना होगा, घरोली मैदान है, लड़ना होगा। एक तरफ चैलेंजर टीम है तो एक तरफ है एनसीसी नारंगी बी। क्या कहेंगे प्रमोद सर जी आप? नक्कीच नक्कीच, आणि चतुर गोलंदाज आहे
कारण जरी आपण पाहतोय जो आक्रमक फटका खेळला होता क्रीज मधून सरळ उचलण्याचा प्रयत्न होता आणि चेंडू थोडासा मागे ठेवण्याचा प्रयत्न करतोय, चेंडू थोडासा मागे ठेवण्याचा प्रयत्न करतोय, बॅटवरती चेंडू येत नाहीये, चेंडू निर्धाव विसावतोय. आता मात्र जतीन एक आक्रमक फलंदाज स्विच हिट करण्याचा प्रयत्न काय होतं या ठिकाणी आणि या ठिकाणी यष्ट्या उद्ध्वस्त होत आहेत जतीन याच्या आणि जतीन बॅक टू डग आउट. सुंदर सुमधुर संगीत ऐकू आणि पुन्हा एकदा येऊ. धन्यवाद डीजे. पाहतोय आपण या ठिकाणी स्क्रीनवरती स्विच हिट काढण्याचा प्रयत्न सुंदर होता, मात्र या ठिकाणी चेंडू वेगाने शरीरावरती आदळला आणि त्यानंतर यष्ट्यांचा भेद घेतलाय आणि सरळ या ठिकाणी यष्ट्या उद्ध्वस्त झाले. जतीन याच्या नवीन बॅटर या ठिकाणी मैदानात हरीश. नक्कीच या ठिकाणी हरीश याला आपल्या संघाला जर जिंकवायचं असेल 12 चेंडू 30 धावांची खेळी करावी लागणार आहे. नक्कीच संघ जर या ठिकाणी पुढच्या फेरीमध्ये दाखल करायचा असेल तर आपल्याला एक आक्रमक खेळी करावी लागणार आहे आणि ह्या सामन्यामध्ये जर तुम्हाला टिकायचं असेल तर काहीतरी करून दाखवावं लागेल. असं म्हणतात की अगर जीवन में कुछ पाना है तो अपने तरीके बदलो, इरादे नहीं. इरादे स्पष्ट आहे, इरादे स्पष्ट आहेत. कंपॅरिझन या ठिकाणी बघतोय आपण. सुरुवातीला 8 आणि 1 खेळाडू बाद नारंगी बी संघ आणि 1 षटक समाप्तीनंतर चॅलेंजर संघ 12, म्हणजे कुठेतरी फरक आहे. 4 धावांचा ठिकाणी जाणवतोय, पण तो एवढा मोठा नाही आहे. तो फरक कुठेही भरून निघू शकतो. तर अजून आपल्याकडे 12 चेंडूंचा खेळ शेष आहे. 12 चेंडूंचा खेळ शेष आहे. 12 चेंडूंमध्ये 30 धावा या ठिकाणी होऊ शकतात, तुम्ही करू शकता. मात्र तुमच्याकडे ती क्षमता आहे, ती क्षमता तर या ठिकाणी दाखवण्याची गरज आहे, क्षमता दाखवण्याची गरज आहे. आणि या ठिकाणी रंजनी काही कमी नाहीये, कारण पाठीमागच्या सामन्यामध्ये रंजनने अतिशय सुंदर गोलंदाजी केली होती, अतिशय भेदक मारा केला होता. तो मारा या ठिकाणी पाहायला मिळेल की चांगली फलंदाजी हेमेंद्र मार्फत पाहायला मिळेल. नक्कीच या ठिकाणी पंचांच्या उजव्या बाजूने मारा रंजन. मोठा फटका खेळायचा होता, परंतु बॅटच्या खालच्या दिशेने कडा घेऊन चेंडू जातोय. मात्र या ठिकाणी एक धावीवरती समाधान मानावं लागतायत एका धावेने. आणि नक्कीच जहीरभाई एका गोष्टीचा उल्लेख केला ना तर हेमेंद्र हा नक्कीच एक उत्कृष्ट फलंदाज आहे. मी त्याची फलंदाजी बघितली होती वसई विरार ग्रामीण प्रीमियर लीग मध्ये. त्याने 4 चेंडू होती, 4 भेदक षटकार मारले होते, अतिशय उत्कृष्ट पारी. आणि त्याच सामन्यामध्ये त्याने उत्कृष्ट गोलंदाजी केली होती. आता मात्र या ठिकाणी पाहतोय आपण स्ट्राईक होते हरीश बॉक्स अंडर मधून आलेला हा पुढे आलेला हा खेळाडू आहे. नक्कीच चांगल्या पद्धतीचा खेळ याच्याकडे आहे, चांगली फलंदाजी आहे, चांगले या ठिकाणी आक्रमक फटके आहेत आणि ती चौफेर फटकेबाजी या ठिकाणी मिळते का जहीर भाई? सही का सर जी, आपने करना होगा क्योंकि घरेलू मैदान पर है. उस बेहतरीन टूर्नामेंट में अपने जिक्र कर गया था मुंबई ग्रामीण प्रीमियर लीग और बेहतरीन बल्लेबाज है. अब इस मैदान पर दिखाना होगा. रजन गेंदबाजी पर है, 11 गेंदों का खेल आना बाकी, 29 रनों की दरकार, 11 चेंडू 19 धावा. अपन बात है एनसीसी नारंगी बी. फील्डिंग की सजावट आप देख सकते हैं, डीप फाइन लेग, डीप मिड विकेट, डीप स्क्वायर लेग पर खिलाड़ी तैनात, मिड ऑन, लॉन्ग ऑन पर खिलाड़ी, शॉर्ट थर्ड मैन, शॉर्ट फाइन लेग. अब 11 गेंदों में 3 तो बड़े शॉट लगाने हैं इस मुकाबले को जीतने के लिए, मगर करना होगा. हरीश स्ट्राइक पर अगली गेंद खेल तैयार है. चला थोडीशी घाई करा मित्रांनो, यानंतर खूप सामने आपल्याकडे बॅलन्सिंग आहे ते लक्षात ठेवा. चॅलेंजर टीम रजन की अगली गेंद, ऑस्टम से गिरकर गेंद को आउटसाइड मोड़ना चाहते, गेंद नो बॉल का इशारा है. आप यहां पर घंटी बजी है, अगली गेंद नो नहीं है. चलिए कैंसिल किया अंपायर ने इस नो को. वहां का खिलर कुछ नजर नहीं आया हमारे ऑफिशियल अंपायर को, थोड़ी सी दिक्कतें आई थी, मगर वहां पर निर्णय को वापस लेते हुए हमारे ऑफिशियल अंपायर. अब गेंदें रहेगी मैदान पर, 10 रन आने बाकी है, 28. ये आने वाली 4 गेंदों में 2 बड़े शॉट. मैच में बने रहना होगा एनसीसी बीच को, मगर वहां पर चैलेंजर टीम के गेंदबाज क्या विचार कर रहा है. 4 गेंदों में 1-2 विकेट, मगर करना होगा. अगली गेंद हेमो गिलादी भी कदमों का इस्तेमाल किया, स्ट्रेट ड्राइव खेला, लॉन्ग पर खिलाड़ी है, कम पड़ गए फाइट में और बल्लेबाज को विकेट गिरता हुआ, मधुर संगीत आता हुआ.
ये गाना बजा है दोस्तों, खलनायक नहीं, ये तो आज पता ही चलेगा कौन खलनायक कौन नायक, कौन हीरो कौन जीरो। मगर हितेश बाबू ऐसा मैदान बता के होते हुए इनके ऊपर जवाबदारी इनने कर कर दिखाया है। और दोस्तों आज अपनी टीम थोड़ी सी परेशानी में है, उस परेशानी से दूर करना होगा। हमारे साथ देखिए आप रिप्ले में कदमों का इस्तेमाल किया था, कन्वर्ट नहीं कर पाया, ताकत झोंकी थी मगर उतनी ताकत उस बल्ले पर गेंद आई नहीं। और लॉन्ग ऑन पर एक बेहतरीन कैच, इनका खेल का विराम होता हुआ। 9 गेंदे 28 रनों की दरकार, 9 चेंडू 28 धावन की गरज है। 4 बड़े शॉट खेलने हैं, ये मुकाबला बन सकता है। मगर गेंदबाज विचार मंच में क्या है, शायद टीम के राजन गेंदबाजी कर रहे तेज के लिए। अगली गेंद चेंजअप है, सी ऑन साइड, गेंद को मोड़ा, गेंद मिड विकेट पर ट्रैवल होती हुई जड़ में गेंद थी, खोद के निकाला, गेंद मिड विकेट पर गई है। और आप प्रमोद सर जी आने वाली जो 3 गेंदे मुझे ये 2 गेंदे हैं ना, इसमें तो एक बड़ा शॉट चाहिए एनसीसी नारंगी को इस मैदान पर वापसी करने के लिए। क्या कहना चाहेंगे आप? नक्कीच, कारण 8 चेंडू शिल्लक आहे आणि 27 धावांची आवश्यकता आहे. होणार नाही असं नाही, होणार आहे. कारण तुमचं घरेलू मैदान आहे, कुठे फटके येतात कुठे फटके येत नाहीत, कोणत्या दिशेला धावा येतात हे सगळं आपल्याला माहीत आहे. कारण या ठिकाणी या मैदानाचा चांगला अभ्यास आहे. आपल्याला माहिती आहे या मैदानावरती कशा पद्धतीने धावा चेस केल्या जातात, कोणत्या दिशेला आपल्याला फटके खेळायला पाहिजे आणि ती आक्रमकता या ठिकाणी येणं गरजेचं आहे आणि त्याची गरज आहे. आता संघाला जर टिकवायचं असेल, संघाला थांबवायचं असेल तर गरज आहे. आणि या ठिकाणी पाहतोय आपण त्या दिशेने फटका येतोय आणि निश्चितच या ठिकाणी चौकार, अतिशय आकर्षक फटका होता, अतिशय सुंदर फटका होता. यस दिसे पर ऑफ स्टंप पर गेंद थी, थोड़ा सा आगे बढ़े और थोड़ा मिड ऑफ के ऊपर से खेला, लॉन्ग ऑन बॉल लेने के बाद एक 4 रन नितेश के बल्ले से, एक बेहतरीन इमन के बल्ले से आया। मगर आप गेंदे मैदान पर 7-23 रनों की दरकार है, एक बड़ा शॉट, ये मैच बन सकता है। ये गेंद दोनों टीमों के लिए विशेष है। मैच ऑन, टीवी ऑन रखी है। 7 गेंदे 23 रन, कदमों का इस्तेमाल किया, वेरिएशन था इस गेंद पर, बल्लेबाज बीट, गेंद विकेट कीपर के दस्तान में। ओवर नंबर 2 का खेल समाप्त, 6 गेंदे 23, 4 बड़े शॉट खेलने हैं। बाबू के पास क्षमता है, करना होगा मगर काम आ जाइए। दोस्तों बने रहिए हमारे साथ, पाटिल परिवार का ये बेहतरीन टूर्नामेंट का महासंग्राम हम ऐसे गए ऐसे कमांड दीजिए। जर 6 चेंडू आणि 23 धावा, जर आपण बघितलं तर 6 चेंडू 23 धावा लक्ष मोठं नाही आहे. कारण पाठिंबाच्या सामन्यामध्ये आपण तो सफाळ्याचा संघ आणि गावदेवीचा संघ आपण पाहिले, त्याच्यामध्ये सद्दाम आणि जयेश या दोघांची आपण त्या ठिकाणी खेळी पाहिली होती. तर 5 चेंडूमध्ये 23 धावा त्या ठिकाणी त्याने वैयक्तिक या ठिकाणी धावफलकात लावल्या होत्या. ती आक्रमकता या ठिकाणी आणावी लागेल. ती आक्रमकता जर आपण या ठिकाणी आणतोय तर एनसीसी नारंगी बीचा संघ कुठेतरी आपल्याला या ठिकाणी सावरताना दिसेल, या स्पर्धेमध्ये टिकताना दिसेल. परंतु या ठिकाणी चॅलेंजरचा गोलंदाज सही कहा सर जी आप, ये आने वाली जो 3 गेंदें हैं ना पहली, इस पर 2 बड़े शॉट चाहिए इस मैच में बने रहने के लिए एनसीसी नारंगी बी टीम को। और बाबू ने ये कारनामे किए हैं, बाबू के पास क्षमता है, करना होगा। कुणाल गेंदबाजी पर है, पेशर दोनों तरफ है, गेंदबाज बल्लेबाज फील्डर पर भी है, मगर पेशर को फील्डर कौन करेगा, करना होगा। आज की तारीख इतिहास रचना है ना, तो इस मैदान पर अपनी जलवे दिखाने होंगे मैदान पर। प्रमोद सर जी क्या कहना चाहेंगे आप? आणि एक अतिरिक्त धाव या ठिकाणी मिळेल आणि नक्कीच या ठिकाणी एक उल्लेख करावा लागतोय की चालू स्पर्धा पाटील परिवार पुरस्कृत नारिंगी ग्रामस्थ किदा मैदान याच्यावरती चाललेली विजय जाधव यांच्याकडून 5001 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी येते. तर देणगी या ठिकाणी देणगीच्या रूपाने जमा करता येतं. विजय जाधव पुन्हा एकदा स्क्वेअर मारा, पंच आमच्याकडे वळतील या ठिकाणी. वाकई में दोस्तों गोकीर का एक बेहतरीन खिलाड़ी, बेहतरीन व्यक्ति, समाज सेवा का हमारे विजय जाधव सर जी, आपका वेलकम है, स्वागत है। आपने इस टूर्नामेंट के लिए बड़ा योगदान दिया, ऊपर वाला आपको सही सलामत रखे, आने वाली आपकी तमाम परेशानी को दूर करे। आएंगे मैच की तरफ, 6 गेंदे, आप 21 रनों की दरकार है, मैच बन सकता है, क्षमता है, मैंने कहा ना प्रेशर है, प्रेशर ब्लीड करना होगा। अच्छी गेंद, टप्पा गिरने के बाद थोड़ी सी अंदर आती हुई, विकेट कीपर के दस्तान में डॉट बॉल। 5 चेंडू 21 धावा येणारे 2 चेंडू खूप महत्वाचे आहेत दोन्ही संघासाठी.
क्या बाबू कर पाएंगे? गेंदबाज कुणाल करने देंगे? करना होगा, लड़ना होगा, पसीने गंवाने पड़ेंगे क्योंकि आगे पड़ाव लेना होगा। तो प्रमोद सर जी क्या कहना चाहेंगे आप? नक्कीच, कारण आता 5 चेंडू शिल्लक आणि 21 धावांची आवश्यकता आहे. हितेश मोठे फटके मारणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा एक अतिरिक्त धाव. नक्कीच या ठिकाणी 3 अतिरिक्त धाव या ठिकाणी मिळत आहेत आणि याचा फायदा कुठेतरी नारंगी बी संघाला होईलच निश्चितच, यात कटील मात्र शंका नाही. परंतु आतापर्यंत डॉट बॉल सुरेख तो चेंडू हाताळला होता गोलंदाज आणि आता मात्र 5 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा पाक अशा पद्धतीनं स्विंग अँड मिस करण्याचा प्रयत्न आहे. मात्र स्विंग चेंडू होतोय पण तो अतिरिक्त लाईनच्या बाहेर जातोय. त्या ठिकाणी पुन्हा एकदा हितेश अतिशय सुरेख फटका आलाय. चेंडू पवेलियनच्या दिशेने क्षेत्ररक्षक येतोय तोपर्यंत आणि काय होतं या ठिकाणी झेल बाद होऊन परतावं लागणार आहे हितेशाला. कम ऑन डीजे. बैटर मैदान पर इस बल्ले के बाद भी क्षमता है. 4 गेंदे 18, 20 रनों की दरकार है. 3 बड़े शॉट खेलने हैं मगर दोस्तों ये क्रिकेट का खेल है, बदलने में देरी नहीं लगती. बाबू भी कम पड़ गए इस मैदान पर मगर अब कुशल के बाद क्षमता है, ताकत है, करना होगा. आज का दिन इस मैदान पर इतिहास रचना होगा ना एनसीसी नारंगी बी को, तो इस मैदान पर अपने जलवे दिखाने होंगे. प्रमोद सर जी क्या कहना चाहेंगे आप? नक्कीच नक्कीच. आता मात्र जी आक्रमकता आवश्यक आहे ना तो आक्रमक फटका होता परंतु थोडी त्या ठिकाणी लांबी गाठू शकला नाही आणि त्या ठिकाणी उत्कृष्ट झेल, दुसरा झेल मला वाटतं त्या ठिकाणी रामच्या मार्फत टिपला गेला. त्याने उत्कृष्ट फलंदाजी करून आपल्या संघाला या ठिकाणी या स्थितीमध्ये ठेवलेला आहे. आणि पाहूया कशा पद्धतीने पुढचा चेंडू. या ठिकाणी नवीन फलंदाज कुणाल, काय फटका सजवलाय, काय फटका सजवलाय, काऊ कोणाच्या रिजनवरून फटका येतोय. 6 धावांसाठी षटकार. अब दोस्तों दिल थाम के बैठिए, आने वाली 3 गेंदे 14 रनों की दरकार है. मैच ऑन, टीवी ऑन रखिए. ये नारंगी का मैदान है, इसने इतिहास रचा है. कुशल स्ट्राइक पर है. ये गेंद दोनों टीमों के लिए विशेष. फुल टॉस है, चेंज बस्ता. चलिए 2 रन बनेंगे तो फिर भी मैच बनेगा. आप 2 रन पूरे हो जाएंगे दोनों बैटर के द्वारा. 2 चेंडू 12 धावा. प्रेक्षकांनो हा सामना अवल्याच्या टाळ्या वाजवा. समोर मोठा संघ आहे आणि एक ग्रामीणचा संघ आपण पाहतोय. क्या मुकाबला है, ये तो कहा ना प्रमोद सर जी, आज का दिन कुछ न्यारा है. क्या मैच हो रहे हैं. पहला मुकाबला देखा 2 गेंदे 6 रन, 1 बॉल 6 रन. दूसरा मुकाबला देखा 1 बॉल 6 रन. ये मुकाबला 2-12 है. क्या कहेंगे आप? नक्कीच नक्कीच 2-12. सामना अजून संपला नाही आहे कारण कुशल मैदानात आहे, सॉरी कौशल मैदानात आहे. आणि आता मात्र या ठिकाणी कौशल पाहूया कशा पद्धतीने सामना करतोय. त्याला माहिती आहे त्याच्याकडे क्षमता आहे आणि तो हे करू शकतो. आणि पाहूया या चेंडूवरती काय होतंय. आगोडाप्याचा चेंडू पुन्हा एकदा भिरकावला, क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय आणि या ठिकाणी काय होतंय, तू मे करता करता चेंडू जातोय. 1 बाउंस चौकार. नक्की 4 धावा या ठिकाणी मिळत आहेत. चलिए 1 बॉल 8 रनों की दरकार है. क्या आप मिस्टिक वाला गाना बजेगा दोस्तों? ये मैदान पर कंपल्सरी चेस है. 1 चेंडू 8 धावा मगर प्रेक्षकांना जोरदार सामना आला. टाळ्या वाजवा. काय फलंदाजी, काय गोलंदाजी आपण पाहिली है. ये मुकाबले में ट्विस्ट का नहीं आएगा. मैंने कहा था ना आज का दिन निराला है. आज ग्रैंड फाइनल ने कुछ भी हो सकता है ये मैदान पर. बेहतरीन शॉट मगर हाथ लगा. एनसीसी नारंगी भी लाजवाब खेल आपने खेला. इस मुकाबले में थोड़े कमी पड़े. अगर 1-2 शॉट पहले ओवर में आ जाते मैच बन जाता. जो हेमो के पहला चौका आया था उस पर 4 गेंदे पर 1 रन आई, वहां पर 4, 5, 6 रन आते तो ये मैच बन सकता था. हाथ लग मगर क्रिकेट है, अगर मगर नहीं चलता. करना है तो आज ही करना है. चलिए नेक्स्ट मैच की तरफ चलेंगे. एक ब्रेक के बाद एक तरफ रहेगी रामरतन, एक तरफ रहेगी इस मैदान पर बात की जाए तो कोर्ट 411 चर्चगेट. ये 2 टीमों के बीच मुकाबला होगा. जब तक एक छोटा सा ब्रेक में आएंगे मधुर संगीत लेकर.